चंद्रपुर से भाजपा नेता सुधीर मुनगंटीवार ने कहा कि उन्हें हालिया दिल्ली दौरे के दौरान उन्होंने केंद्र सरकार के कई मंत्रियों और विभिन्न आयोग के अध्यक्षों से मुलाकात कर चंद्रपुर जिले तथा विदर्भ क्षेत्र के विकास से जुड़े महत्वपूर्ण मुद्दे उठाए। उन्होंने बताया कि रक्षा मंत्री राजनाथ सिंह से सैनिक स्कूल के विस्तार तथा केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह से साइंस सेंटर के विषय पर चर्चा हुई। इसके अलावा राष्ट्रीय महिला आयोग और राष्ट्रीय ओबीसी आयोग के पदाधिकारियों से भी मुलाकात की गई। उन्होंने कहा कि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के साथ चंद्रपुर रिंग रोड परियोजना पर भी सकारात्मक चर्चा हुई है। राजनीतिक अटकलों को खारिज करते हुए मुनगंटीवार ने कहा कि उनका दिल्ली दौरा केवल जनहित और विकास कार्यों के लिए है। मंत्री पद को लेकर उठ रहे सवालों पर उन्होंने कहा कि किसी जिले के लिए मंत्री होना नहीं, बल्कि जनता से काम होना अधिक महत्वपूर्ण है। कांग्रेस पर हमला बोलते हुए उन्होंने कहा कि पार्टी केवल मोदी विरोध की राजनीति कर रही है और जब तक वह विकास का ठोस मॉडल प्रस्तुत नहीं करती तब तक उनके अच्छे दिन नहीं आएंगे। उन्होंने दावा किया कि प्रधानमंत्री मोदी के नेतृत्व में देश की अर्थव्यवस्था, आधारभूत संरचना और विकास कार्यों में अभूतपूर्व प्रगति हुई है। नाही ते आपापल्या परीने बघायचं आहे चक्रधर स्वामीच्या हत्तीच्या कथेसारखं. ज्याची जी दृष्टी त्याला दिसेल तशी सृष्टी. मी तर कामाची यादी दिली, पुढच्याही 15 दिवसांनी जाणार आहे. मी लोकसभा अध्यक्षांनाही चंद्रपूरमध्ये लोकशाहीच्या संदर्भात त्यांनाही निमंत्रण दिलं. आता आता जाऊन आलो. पुढचे 3 महिने विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांना चंद्रपूर जिल्ह्यामध्ये घेऊन, चंद्रपूर वाघाचा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये प्रत्येकाने यावं. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये त्यांच्या माध्यमातून जे जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला. आता बाकीच्यांनी काय बघायचं हे त्यांचं आहे. पुढच्या 15 दिवसानंतर तर अजून मोठ्या भेटी आहे. आता काँग्रेसचं कामही तशाच पद्धतीने झालं आहे. जोपर्यंत काँग्रेस साधं सुधं विश्लेषण करेल तोपर्यंत त्यांचे अच्छे दिन कधीही येऊ शकत नाही. ज्या पद्धतीचं त्यांचं राजकारण चालू आहे त्या राजकारणामध्ये सामान्य माणूस कुठेही त्यांच्या राजकारणाच्या चर्चेचा विषय दिसत नाही. त्यांच्या राजकारणामध्ये फक्त माननीय सन्माननीय युगपुरुष नरेंद्र मोदींचा द्वेष, भारतीय जनता पार्टीवर टीका, निम्न स्तराचा उपयोग, शिव्या देऊन पक्ष वाढवण्याचं राजकारण याच्या बाहेर जोपर्यंत ते जाणार नाही, जोपर्यंत तेलंगणामध्ये एखादा मॉडेल करणार नाही, कर्नाटकमध्ये चांगलं मॉडेल दाखवणार नाही विकासाचं, हिमाचलमध्ये एखादं उत्तम रोजगाराचं मॉडेल दाखवणार नाही, तोपर्यंत त्यांनी कितीही भारतीय जनता पार्टीवर टीका केल्या तरी या झाडाला जोपर्यंत विचाराचं आणि विकासाचं पाणी टाकल्या जाणार नाही, हे काँग्रेसचं झाड असं सुकलेलं राहणार आहे.